रत्नागिरीला काल रात्री अक्षरशः पावसानं झोडपून काढलं होतं। रात्रभर पावसाची धुवारधार बॅटिंग ही पाहायला मिळाली। आज देखील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असं हवामान खात्यानं म्हटलेलं आहे। कालचा जर विचार केला तर काल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरासरी जो पाऊस झालेला 113 मिलीमीटर इतका सरासरी पाऊस झालेला आहे जिल्हाभरामध्ये। आणि सर्वाधिक पाऊस जो झालेला आहे तो लांजा तालुक्यामध्ये 139 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। त्यानंतर गुहागरमध्ये 136 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। त्यापाठोपाठ जो पाऊस झालेला आहे तो चिपळूणमध्ये झालेला आहे। चिपळूणमध्ये 128 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। एकूण जो पाऊस झालेला आहे जिल्ह्यामध्ये तो 1221 मिलीमीटर हा एकूण पाऊस झालेला आहे। तर सरासरी पाऊस हा 113 मिलीमीटर इतका सरासरी पाऊस हा जिल्हाभरामध्ये झालेला आहे। वेगवान वारे जे आहे ते काल रात्रीपासून वाहत आहेत। 40 ते 50 प्रति तास किलोमीटर वेगाने जे आहे ते वारे वाहत आहेत। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या ज्या आहेत त्या अक्षरशः दुथडी भरून वाहत आहेत। वेगवान वाऱ्यामुळे समुद्राला देखील उधाण आलेलं आहे। आजचा दिवस देखील रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण आज 4था दिवस आहे रेड अलर्टचा। आज देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।